नमस्कार मंडळी ना, आता पाहू शकता तुम्ही जिंकलेली गाडी. गुलालात बैलांचा अंघोळ करतात, म्हणजे गुलाल लावतात जिंकून आल्यानंतर. पाहू शकता तुम्ही किती दुसरी गाडी, किती सुंदर असा उसाटणा मैदानाचा दृश्य आहे. आणि ते तुम्ही जरूर बघा आपल्या व्हिडिओमध्ये कसं काय आहे ते. आणि हा समोरचा टोल नाका, तिथला आपण हा व्हिडिओ काढलेला आहे. टोल नाक्यावर बघा किती गाड्या आहेत. टोल नाक्याच्या खालती मला वाटते सुट्टीच्या गाड्या आहेत. सुट्टीवर गाड्या गेलेल्या, किती भयंकर गर्दी आणि किती मोठी गर्दी, म्हणजे किती जमलेल्या असतील गाड्या. कमीत कमी 150 गाड्या झाल्या मैदानात. सर्व काही व्यवस्थित पार पाडला मैदान. आता हे पुढचा दृश्य बैला बघू शकता, मोठी मोठी मस्त मजा करतात मुलं. बघा जिंकून आल्यावर किती आनंद असतो माणसाला. आणि काय सांगू तुम्हाला, यो भागच वेगळा आहे. शर्यतींचा नांदच एक बैलगाड्यांचा आगला वेगळा असतं. आणि ही बघा पोरं मजा करतात, मजा करतात, मजा करतात. आणि त्या जमवाला पण लई काटाला येते शर्यती. जमल्यानंतर ती घेऊन जाणार. ती बघा भुंगाडोनची गाडी सैराट, ही गाडी मोठी गाडी होती, लयच मोठी गाडी होती. आणि ते बघू शकता ही जिंकलेली गाडी भुंगाडोननी आणि सैराटनी, कोसगाववाले आणि ही सैराटवाले किती आनंद घेतात बघा मंडळी. तुम्ही पाहू शकता आपल्या व्हिडिओमध्ये. आणि तुम्ही पहा, हा दृश्यच आगला वेगळा आहे भुंगाडोनचा. किती जोरात गाडी पळाली, लयच चोरांना. एवढी जोरात का बोलून सुद्धा नाही, आवडी जोरात आली. आणि तुम्ही या गाडी बघण्यासाठी लोक एवढी जमली ती की बघून सुद्धा नाही. ती गाडी झाल्यावर खाली झाला वाटतं. आता समोरून गाड्या येत आहेत एका पाठोपाठ एक. आणि समोर तुम्ही पाहू शकता चांगली गाडी पळताना तुम्हाला दिसत आहे. आणि तो बघा ड्रायव्हर शेपटीनंच पकडून फक्त पुढं येत आहे. त्याने जिंकली डावी साईड. अशा अनेक प्रकारच्या गाड्या आपल्या चॅनलला मध्ये कुठल्या मैदानात आहात, उसाटणा मैदान, आता बोनीचं मैदान किंवा कुठला ऑदर्स मैदान असेल तशी तुम्ही आपल्या चॅनलला पाहू शकता शर्तींचा. आणि बघा समोरासमोर दिसतं गाडी किती भारी पळताना. पुढून कॅमेरा घेतला तेव्हा कालपाट आणि या बाजूला कोणती दिली. आणि ही स्क्रीन लावलेली होती मैदानात आणि सुट्टीवली बैला. तिथं आम्हाला समजा इकडे सुतावा असला का तिथून कोणती गाडी बरोबर सुटली ती बघता येतं. नसेल आत्यामध्ये बघायचं तर त्या स्क्रीनवर जाऊन टी व्हीवर जाऊन समोर बसू शकता. त्या मोठी टी व्ही असतं, मला वाटतं ही टी व्ही 8x8ची असेल. तुम्ही पाहू शकता आपल्या चॅनलमध्ये दिसत आहे. टी व्ही असल्या मस्त अर्धी पब्लिक टी व्हीवर जाऊन बसते, त्या अर्धी पब्लिक मैदानात असते. मग गर्दी थोडी कमी होते. टी व्ही नसल्यावर काही तर मैदानाला असे टी व्ही पण नाही ठेवत ना. मैदान जोराचा करायला बघ काय, कुठं पैसे अडवताना कुठं ठेवताना काही समजत नाही. काही पण टी व्ही ठेवायला पाहिजेत, कारण एकच मैदान एकच असा अड्डा की टी व्ही बघायला भेटते. तो म्हणजे उसाटणावाल्यांचा आणि बोनलकरांचा पण तिथं पण असतं बनवले MIDC, तिथं पण टी व्ही ठेवली जाते. आता पहिलाच अड्डा झाला त्या दिवशी 31 डिसेंबरला ते होता, पण झाला त्याच्यामध्ये बैलांचा पण त्रास झाला तिथे. आता तुम्ही पाहू शकता आपण ही गाडी कशी सुटताना टी व्हीवर बघू शकता. आणि समोर पब्लिक पण उभी आहे. आता तिकडून सुटताना दिसेल बघा सुट्टी मेकर कसं सुटतं गाडी. आता तुम्ही समोर बघू शकता आणि पाहू शकता. मला वाटतं मोठं बैल त्यांचं ते बोलायला असते ती ओळख होईल बैलांची मस्त वेगळी. आणि समोरचा आता इथं तीच गाडी दिसेल आपल्याला तिकडून येताना. समोरून ती गाडी सुटताना पण दाखवली आणि पुढं आपल्या सुट्टावर समोर सुट पण दिसतं. काय भारी गाडी आली बघा तिकडची जी तर समोर पलताना दिसली वाटते डावी साईड. हो डावी साईडच विजयी झालेली आहे. आता मधनं घेतलेली आहे. आता पाहू शकता एक गाडी आणखी पुढच्या चुकलेली आहे ना. तुम्हाला दिसतच आहे आपल्या व्हिडिओमध्ये की कोणती गाडी पुढे आणि कोणती गाडी मागं. तर पाहू शकता हे बघा ही उजवी साईड त्या समोरच्या बैलांना लांब टाकून पुढे चालले. एकदम भारी ना, भारी म्हणजे लयच भारी. लय भारी असतात. म्हणजे शर्ती बघायलाच आनंद आवड असते की लोक कितीतरी असतात.
हजारो पटीने लोक असतात, लईच असतात ना. आता पहिल्यासारखी नाही, गाड्या पण वारल्या. आता मुला मिळून पण एक बैल घेताना लेकराचा मालक होता. त्याच्यामुळं गाड्या मालक जास्त झाल्या, मग त्या काही लोकांना जमलेल्या गाड्या कॅन्सल करायला लागतात का, तर तिथंशी टाईमच होऊन जाते. आता एक नियोजन केलेलं आहे, नियम ठेवलेला आहे की 4 वाजता नाव नोंदणी बंद होतं, फक्त बिंजोरच्या गाडीचा ठेवला जातं. आता समोर तुम्ही गाड्या बघू शकता, त्याच्यात पण पळणारी मोठीच बैल आहेत. तरी पण मला वाटतं डावी साईड पुढे चालली. यो मला वाटतं आमच्या गावाल्यांचा सुंदर बैल आहे. शिवाजी पाटील यांचा सुंदर बैल पळाला आणि तीच गाडी जिंकून. नाही, ती दोन्ही सफेद बैला होती, ही दुसरंच कोणता तरी मालकाचा बैल. ही बघा, एका पाठीमागे फाकली गाडी तिच्या मगज चालली. आता समजेल पुढे गेल्यावर कंची गाडी पकडता नाही काढणार, निघणारच नाही तर काढेल कुठून. त्याचं बैलांना पिकअपच तेवढा असते. तरी पण करली समोर दिसतं आपल्याला काढलेली बाई. नक्का झेंडा मालकापर्यंत आपला कॅमेरा राहणार नाही, कुठली गाडी जिंकली. आता वापस सुटली गाडी, ती पण डावींची उजवी नेली. ही अशी नाही व्हायला पाहिजे. काही टायमाची सुट्टीवर पण ते सोडणार असतात, त्यांच्या हातांच्या पण बैलाची येसन हातान धरून राहतं, मग त्याच्यामुळे ती गाडी फाकते. कधी एक बैलाची झेप जास्त मोठी झाली की दुसऱ्या बैलाच्या अंगावर जातं, त्यामुळे ती पण गाडी दुसऱ्या रस्त्याने जाऊ शकते. आता ही पण काही निघली नाही गाडी, लास्टपर्यंत तशीच झाली. जो आनंद तुमच्या समोर वेगळाच आहे. अगर आमच्या व्हिडिओला साथ द्यायची असेल तर आम्हाला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. कमेंटमध्ये लिहून पाठवा, बरं वाटतं कोणी लिहून पाठवलं कमेंटमध्ये वाचायला. पण असून इकडे तिकडे करताना काही जण कमेंट करताना कळून दे. पाहू शकता तुम्ही सुट्टीला दृश्य आहे ना, भरपूर गाड्या तिथे जमलेल्या आहेत, सुट्ट्याला गेलेल्या. एकदम मस्त गाड्या, एकदम आनंदाचा क्षण पाहू शकता. आणि इथं तर जास्त पावसात नाही, माझ्याला बिंजोरच्याच शर्ती जास्त होतात. मोठ्या बैलांचं मैदान पण सुंदर आहे. माती पण मस्त नरम आहे. बैलांच्या पायांना काही दखापत होत नाही, नरम मातीवर पळताना पण काही त्रास होत नाही. पाणी वगैरे मारला होता त्याही, मग धूळ पण कमी होत आली. आता तुम्ही समोर बघू शकता का सुटताना, म्हणजे म्हणताना बैला कशी धरायची असतात, एकदम भारी आहेत. अशी धरावं लागतात बघा बैला. ही एकदम शांत बैला. आता त्या बच्चा लागत नाही, तो माझं पुरं होतं, त्यांना नीट करायचे असतात. नीट केल्यावर मग तो आता तो समोर सुट्टी मला बघा वाईट टाकलेला दिसतो. तो बघा वाईट टाकले बा, किती वाईट टाकलेला बघा. एवढा वैतागून थोडा अड्डावाल्यानं चालते. नुसतं नाटक ना, त्यांचाच चाले अड्डावाल्यांचा. इकडं पण तो सुटली. रिक्सच काम आहे का बैल अंगावाल्याला तिथंच पटकन पडेल. बघा पब्लिक, बघा सुट्टीवर बघा किती पब्लिक. काही केले बॅरिगेट ठरवल्यांना ती त्यांच्या समोर जायला लावलेलं समजलं. समोरचे प्रेक्षक जरा सावध थांबा, थोडे मागे थांबा. अशा भागात सुंदर अशी लढते. समोरचे प्रेक्षक थोडे मागे व्हिडिओ कार गुलाल लावून भाऊ, गुलाल लावतो सागर. टेम्पो घेऊन आली उजवी डावी लागला, आली वाटतं डावी नाही येणार.
सुटली घरी शरद लग्नाला जायचं गांडीत दम नाही लक्ष द्या समोर उजवीला कुणाल डावीला गोरब्याचा सूरज सुट्टीने का चार सुटला